नमस्कार मित्रांनो, ॲग्री कॉस्ट सबका बॉस या आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजेच तलाठी पदासाठी तब्बल 1809 जागांची भरती या ठिकाणी निघालेली आहे. तर त्या संदर्भातच आजचा व्हिडिओ असेल. तर 2 दिवसापूर्वीची न्यूज आहे की 2 ते 3 दिवसात तलाठी भरती प्रक्रिया चालू होणार आहे. तर महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेच्या विविध मागण्यांसंदर्भात जे महसूल मंत्री आपले आहेत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली होती आणि यावेळी महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव जे की मनुकुमार श्रीवास्तव, मुद्रांक महानिरीक्षक एस चोकलिंगम आणि संघटनेचे अध्यक्ष ज्ञानदेव डुबल, उपाध्यक्ष गौस महम्मद लांडगे, नाशिक जिल्हा अध्यक्ष निळकंठ उगले, समन्वय महासंघाचे सदस्य तानाजी सावंत आदी यावेळी उपस्थित होते. आणि यांच्या सर्वांसमोर पाटीलांनी, महसूल मंत्री जे आहेत तर चंद्रकांत पाटील दादा, त्यांनी सांगितलेलं आहे की काहीच दिवसात म्हणजे कधी 2-3 दिवसात भरती प्रक्रिया चालू होईल. तर ही पहिली फेज आहे आणि पहिल्या फेजमध्ये तब्बल 1809 पदांची भरती मित्रांनो होणार आहे. आणि त्यानंतर त्यात काही तरतुदी त्यांनी सांगितल्या आहेत, तर काही घोषणा केलेल्या आहेत, तर मी तुम्हाला त्या सांगतो. 7/12 संगणकीकरण मोहिमेत राज्यातील तलाठ्यांनी प्रचंड मेहनत घेतली, त्यामुळे तलाठ्यांना प्रोत्साहन म्हणून किमान एक वेतनवाढ मिळावी अशी मागणी महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. आणि या विषयावर माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे पाटील यांनी सांगितले. ओके, तर तलाठी कार्यालये भाड्याच्या जागेत कार्यरत आहेत. अशा कार्यालयांना भाडे रक्कम देण्यासंदर्भात महसूल विभागाने प्रक्रिया सुरू केली असून नागपूर विभागासाठी तब्बल 2 कोटी व अमरावतीसाठी 5,13,00,000 रुपयांच्या प्रस्तावास वित्त विभागाने मान्यता दिली आहे. तर उर्वरित विभागासाठी लवकरच तरतूद करण्यात येणार आहे. तसेच मंडल अधिकाऱ्यांसाठी सज्ज स्तरावरील तलाठी कार्यालयाच्या जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भातील माहिती जिल्हाधिकारी यांनी तयार करून पाठवण्याचेही निर्देश पाटील यांनी यावेळी दिलेले आहेत. तर पाटील यानंतर म्हणाले की राज्यातील 80% तलाठींना लॅपटॉप देण्यात येणार आहेत किंवा आले आहेत. 80% तलाठींना ऑलरेडी लॅपटॉप दिले आहेत. उर्वरित तलाठींना लवकरच लॅपटॉपचे वितरण करण्यात येणार आहे. मंडल अधिकारी अव्वल कारकून यांच्या अदलाबदलीने पदे भरण्यासंदर्भातील शासन निर्णयात दुरुस्ती करण्यात येईल. तलाठी व मंडळ अधिकारी यांना प्रशिक्षणासाठी धोरण तयार करण्यात येईल व त्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल. तर मित्रांनो, जस्ट आत्ता फक्त माहिती पडलेलं आहे की आपल्याला तलाठी भरती चालू होणार आहे. तो जोरदार अभ्यास करा. यानंतर जे काही नोटिफिकेशन येईल, कोणत्या जिल्ह्यात किती जागा असतील त्या संदर्भात आपण सविस्तर लेक्चर घेऊयाच. पण आत्ता तूर्त तुम्ही अभ्यासाला सुरू करावं. त्यानंतर मी सिलेबसवर देखील एखादं लेक्चर घेईन की कसा अभ्यास करायला पाहिजे, कोणती पुस्तकं वाचायला पाहिजेत आणि कशी स्ट्रॅटेजी असायला पाहिजे अभ्यासाची. ओके, तर तोपर्यंत आपल्या मित्रांना शेअर करा आणि सर्वांपर्यंत ही माहिती पोचवा. धन्यवाद.